श्री स्वामी समर्थ. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. हे ऐकलं की आपले शेगावचे श्री गजानन महाराज यांची आठवण होते. विदर्भाचे प्रतिपंढरपूर मानल्या जाणाऱ्या शेगाव नगरीत समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज ज्या दिवशी प्रथम लोकांच्या दृष्टीस पडले तो दिवस प्रकट दिन म्हणून आपण मोठ्या थाटामाटात आणि उत्सवात साजरा करतो. आता आजच्या दिवशी म्हणजे रविवारी 8 फेब्रुवारी 2026 महाराजांचा प्रकट दिन सोहळा आहे आणि शेगावमध्ये लाखो भाविक दर्शनासाठी या दिवशी दाखल होतात. महाराजांविषयी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर गण गण गणात बोते हा त्यांचा अतिशय आवडता मंत्र होता आणि ज्याचा अर्थ होतो की जीव आणि शिव एकच आहेत. आता त्यांचं स्वरूप दिगंबर अवस्था, हाती चिलम आणि तुंबा, सडसडीत बांधा आणि गुडघ्यापर्यंत लांब होत म्हणजेच अजानुभाऊ असं त्यांचं स्वरूप होतं. संत दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय हा महाराजांच्या चरित्राचा मुख्य ग्रंथ आहे. तर तुम्हाला आजच्या दिवशी काय करायचं आहे? श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण शक्य असल्यास एका दिवसात संपूर्ण 21 अध्यायांचं पारायण करायचंय किंवा किमान 1, 9 आणि 21 अध्यायाचं तरी वाचन करायचंय. नामस्मरण करायचे तुम्हाला या दिवशी. गण गण गणात बोते या मंत्राचा 108 वेळा किंवा जमेल तितका जप करायचा आहे. नैवेद्य कोणता अर्पण करायचा आहे तर महाराजांना पिठलं भाकरी, कांदा आणि हिरव्या मिरचीचा ठेचा अत्यंत प्रिय होता. हा साधा नैवेद्य दाखवा आणि गोड पदार्थ म्हणून मुगाच्या डाळीचा शिरा तुम्ही अर्पण करू शकता. या दिवशी दान धर्माचं खूप पुण्य मानलं जातं. गरिबांना अन्नदान किंवा गरजूंना मदत करणं ही महाराजांची खरी सेवा मानली जाते. तुम्ही दानधर्म करा या दिवशी. होईल तेवढा, तुम्हाला शक्य असेल तेवढा आणि ज्या गोष्टी शक्य आहेत त्या गोष्टींचा दानधर्म करा. जर तुम्ही शेगावला जाऊ शकत नसाल तर घरीच महाराजांच्या प्रतिमेची पूजा करून मानस पूजा करा. आता काय करू नये तर महाराज साधेपणाचे भोगते होते. उगीच त्या गोष्टीचा बळेजाव किंवा अनावश्यक खर्च जो करणार आहे तुम्ही पूजा करताना तो टाळायचा आहे. ताटात उष्टे अन्न टाकायचं नाहीये. महाराज अन्नाचा प्रत्येक कण ब्रह्म मानत होते. कोणाबद्दलही या दिवशी वाईट बोलायचं नाहीये, कोणाचाही अपमान करायचा नाहीये. सर्वांमध्ये ईश्वरी अंश पाहण्याची त्यांची शिकवण होती आणि तुम्हाला त्या आजच्या दिवसापासून संकल्प करायचा आहे की मीही माझ्या मनामध्ये, मीही माझ्याकडे ह्या गोष्टी आत्मसात करून माझ्या दैनंदिन जीवनामध्ये मी याच गोष्टी करण्याचा प्रयत्न करेन. आणि तुम्हाला या दिवशी क्षमस्व सुद्धा व्हायचं आहे जर तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. गण गण गणात बोते.